आज संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नाशिकमध्ये वटपौर्णिमेचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. शहरातील गोदाघाट परिसर आणि मंदिर प्रांगणांमध्ये सुवासिनींनी पहाटेपासूनच वडाच्या झाडाची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सावित्री सत्यवानाच्या पवित्र कथेशी जोडलेला हा सण श्रीप्रेम, निष्ठा आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. वटसावित्री पौर्णिमेचं व्रत साजरं केलं जातं. हे व्रत स्त्रिया अतिशय उत्साहाने साजरे करतात. यामागचा हेतू असा असतो की सावित्रीने जसं आपल्या पतीच्या प्राणांचं रक्षण केलं तसं आम्ही आमच्या पतीच्या प्राणांचं रक्षण करून त्याच्यासाठी आम्ही हे व्रत करत असतो. त्यामागे आणखी एक उद्देश आहे. वृक्ष संवर्धन हा एक मोठा उद्देश यामागे आहे. हे जे वडाचं झाड आहे ते 72 तास ऑक्सिजन वायू बाहेर सोडत असतो आणि त्यामुळे अशी अनेक वडाची झाडं लावून आपण हा दिवस साजरा करू शकतो. माझं नाव काजल पुष्कर चांडक. आज वटसावित्रीचा व्रत आहे. ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमा आपण साजरी करतो. सावित्रीने याच झाडाच्या खाली सत्यवानाचं प्राण वाचवले होते म्हणून वटसावित्री पौर्णिमा हा व्रत आपण साजरी करतो. आणि वडाच्या झाडामुळे पण पृथ्वीवर जे आहे झाडाचं महत्त्व त्या निमित्ताने पण वाढलं जातं म्हणून वटपौर्णिमा हा सण आपण साजरी करतो. सगळ्या माता भगिनी, सगळ्या मुली आपल्या नवऱ्याच्या सौभाग्यासाठी त्यांचं आयुष्य लांबावं म्हणून सगळ्या स्त्रिया वटपौर्णिमा हा सण साजरी करतात. मी विद्याकांत कुलकर्णी गुरुजी, नाशिक रोड दत्त मंदिर स्टॉप दत्त मंदिराचा मुख्य पुजारी. आज वटसावित्रीचा दिवस आहे. ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती वटसावित्री म्हणून धरली जाते. सत्यवानाला वाचवण्यासाठी किंवा त्याचा प्राण परत घेऊन येण्याकरता सावित्री यमाच्या मागे गेली होती अशी कथा आहे. त्या कथेच्या अनुसार ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाचा प्राण गेलेला होता ते वृक्ष म्हणजे वटवृक्ष असं म्हटलं जातं. म्हणून दरवर्षी महिला त्यांचं सौभाग्य टिकवण्याकरता, सौभाग्य वाढवण्याकरता, सौभाग्याची वृद्धी होण्याकरता किंवा आता जो पती आहे तोही पुढच्या जन्मी तोच पती मिळावा या अनुषंगानं प्रत्येक सौभाग्यवती महिला इथे वडाच्या झाडाची पूजा करते. वडाच्या झाडाचं पूजेचं महत्त्व वेगळं आहे की पूजा केल्यानंतर वृक्ष जे आहे ते 24 तास ऑक्सिजन सप्लाय करणारा असं वृक्ष आहे. काही मोजके वृक्ष आहेत ज्याच्यापासून ऑक्सिजन मिळतो आणि ते वृक्ष कार्बन डायऑक्साईड घेतात. त्याप्रमाणे हे वृक्ष असं आहे की ऑक्सिजन सोडतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतं. हे 24 तास क्रिया या वृक्षाची चालू असते. म्हणून बायका जास्तीत जास्त या झाडाची काय करतात, पूजा करतात. आणि एकाच वृक्षाचे नाही तर माझं प्रत्येकाला आव्हान आहे. आता बघतायत काळमान परिस्थिती बदलत चालली आहे. पाऊस तर आपण लक्षात घ्यायचंय की दरवर्षी एक वृक्ष लावला गेला पाहिजे, जेणेकरून वृक्ष नुसतं लावणं नाही तर आपण आपल्या सत्यवानाला परत आणतोय अशी भावना करून वृक्ष प्रत्येक सौभाग्यवतीने लावावा. म्हणजे नुसतं पतीचं आयुष्य नाही तर त्यांचं जीवन सुद्धा सुखी होईल. धन्यवाद.